नंबर 5 पाहूयात आपण. इन फिगर द सर्कल विथ सेंटर्स ए अँड बी टच इच अदर ॲट ई. लाईन एल इज अ कॉमन टँजंट विच टचेस द सर्कल ॲट सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. फाइंड द लेंथ ऑफ सेक सी डी इफ द रेडिया ऑफ सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. आकृतीमध्ये केंद्र ए व बी असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू ई मध्ये स्पर्श करतात. रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे सी व डी मध्ये स्पर्श करते. वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर असतील तर रेख सी डीची लांबी किती असेल. दोन वर्तुळ दिलेत ए आणि बी. त्यांची कॉमन टँजंट आहे एल. ती ए आणि बीला अनुक्रमे सी आणि डी मध्ये स्पर्श करते. आणि ए आणि बी ही दोन वर्तुळे एकमेकांना बिंदू ई मध्ये स्पर्श करतात. तर सी डीची लांबी किती. तर आपण एक काम करूयात. मी ए बी जॉईंट करतो. ए बी जॉईंट केला. आता ए ई ही वर्तुळाची त्रिज्या होईल 4 सेंटीमीटर आणि ई बी ही दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या होईल 6 सेंटीमीटर. तसंच जर मी ए सी जोडला तर ही सुद्धा त्रिज्या 4 सेंटीमीटर बनेल. मी समजा इथं केंद्र आहे बी केंद्र, तर बी डी सुद्धा किती होईल 6 सेंटीमीटर. तर आपल्याला सी डीची लांबी किती ते काढायची. तर ए बिंदूतून आपण परपेंडिक्युलर काढूयात बी डीवर. समजा इथं परपेंडिक्युलर काढला, त्याला मी नाव देतो पी नाव देऊया. तर कोणता त्रिकोण होईल ए पी बी हा एक काटकोन त्रिकोण होईल. आणि इथे पहा स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, म्हणजे इथं राईट अँगल होईल, इथे राईट अँगल होईल, हा पण राईट अँगल आहे, मग हा पण काय होईल इथे राईट अँगल होईल. म्हणजे हा ए सी डी पी हा जो चौकोन आहे हा रेक्टँगल आयत तयार होईल. आणि आयताची समोरासमोरील बाजू समान असतात. मग ए सी 4 आहे तर डी पी ही पण किती होईल 4. त्यानंतर स्पर्शवर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांची बेरीज एवढे असतं. म्हणजे 4 आणि 6 किती झाले 10. म्हणजे ए बीचं अंतर किती होईल 10. ह्या दोघांची बेरीज केली तर ही 10. त्यानंतर मग पी बी किती असेल, पूर्ण बी डी 6 आहे, त्यातला डी पी 4 आहे, तर पी बी किती असेल 2 सेंटीमीटरचा असेल. मग ही 10 ही 2, तर ही किंमत काढायची एपीची. एपीची किंमत निघेल ती सी डीची असेल, कारण आयताचे समोरासमोरील बाजू समान असतात. सोपं गणित हे, लक्ष देऊ नये का. सोडवायला सुरुवात करूयात आपण. लाईन एल इज कॉमन टँजंट ऑफ सर्कल्स. वर्तुळांची ही काय सामायिक स्पर्शिका आहे. ओके. म्हणून टँजंट एल परपेंडिक्युलर रेडियस ए सी अँड बी डी. एल ही रेषा ए सी आणि बी डी या रेडियसला कशी आहेत परपेंडिक्युलर आहे. कोणतं थेरम, टँजंट थेरम. त्यानंतर सेक ए पी परपेंडिक्युलर सेक बी डी असं म्हणूयात. ड्रीव सेक ए पी परपेंडिक्युलर सेक बी डी हे आपण कन्स्ट्रक्शन रचना केली. ए पी हा बी डीवर लंब काढला. मग आता ह्याला आपण 1 नाव देऊयात, ह्याला आपण 2 नाव देऊयात. ओके. मग आपण म्हणूयात नाव क्वाड्रिलॅटरल ए सी डी पी इन क्वाड्रिलॅटरल ए सी डी पी ह्यामध्ये
सगळे अँगल सी इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू अँगल पी इज इक्वल टू अँगल ए 90 डिग्री. का 90 डिग्री? लंब आहे इथं आपण कन्स्ट्रक्शनमध्ये हा परपेंडिक्युलर काढला म्हणजे हा उरलेला पण 90 डिग्री असेल. कशामुळे? फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून. आणि म्हणून ACDP क्वाड्रिलॅटरल ACDP हा काय होईल? रेक्टँगल इज रेक्टँगल. रेक्टँगल म्हटलं की ऑपोजिट साईड्स कशा असतात? इक्वल असतात. ऑपोजिट साईड्स म्हणजे AC इज इक्वल टू DP आणि AP इज इक्वल टू CD. देअरफॉर AC इज इक्वल टू DP 4 सेंटीमीटर गिवन दिलेलं आहे माप ACचं. त्यानंतर AP इज इक्वल टू CD. तर ह्याला आपण असं कारण दोघांना देऊयात. विधान 3 ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या इक्वल असतात. विधान 3 मध्ये आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये म्हणूयात इन ट्रायंगल APB अँगल P इज 90 डिग्री. P हा काय आहे? 90 डिग्री आहे. म्हणून पायथागोरस थेरमनुसार हायपोटेनस कोण आहे? AB. म्हणून AB स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर. रिझन देऊयात. पायथागोरस थेरम. AB चा वर्ग म्हणजे 10चा वर्ग, AP चा वर्ग म्हणजे AP चा वर्ग माहीत नाही आणि PB चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग. 10चा वर्ग किती? 100. AP चा वर्ग 2चा वर्ग 4. हे शिफ्ट करा इकडे. 100 वजा 4 म्हणजे 96 बरोबर AP चा वर्ग. टेकिंग स्क्वेअर रूट. APचा वर्ग त्याचं काय ना स्क्वेअर रूट AP आणि 96चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून रूटमध्ये 96. आणि मग APचा आपण तुकडे करू शकतो. 16चा 16 96. ओके. मग 16चा वर्ग म्हणून निघते. 16चा वर्ग किती? 4. अंडरमध्ये कोण राहिला? रूटमध्ये 6. म्हणजे APची किंमत किती आली? 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर. मग APची किंमत मिळाली. APची किंमत तीच कोणाची असणार आहे? CDची. APची जर 4 वर्गमुळात 6 असेल तर CD पण 4 वर्गमुळात 6 असेल. देअरफॉर AP इज इक्वल टू CD. कशा सांगितलं आहे? फ्रॉम 3. विधान 3 मध्ये आहे पहा. आणि म्हणून APची किंमत 4 वर्गमुळात 6 आहे. तर मग CD पण किती असणार? 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर. फायनल आन्सर मिळालं. ओके. तर सोपं गणित होतं. 3 स्टेपमध्ये आपण गणित सोडवलं. एकदा चौकोन, त्यांच्यानंतर किमती काढून घेतल्यानंतर त्रिकोणात पायथागोरसच्या थेरमने गणित सोडवलं. मराठीत लिहूयात आपण हे. रेषा L ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे.
आणि म्हणून स्पर्शिका एल लंब त्रिज्या AC आणि BD याला स्पर्शिका प्रमेय म्हणणार आपण. त्यानंतर ड्रीव सेक AP परपेंडिक्युलर BD, रेख AP लंब रेख BD काढला. विधान 2 ह्याला आपण म्हणूयात रचना. ती रचना आपण केलेली आहे. आता चौकोन ACDP मध्ये विधान 1 व 2 वरून आणि म्हणून चौकोन ACDP हा आयत आहे, कारण आयताचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो, म्हणून ACDP आयत आहे. आणि आयत आहे म्हणून समोरासमोरील बाजू समान असतात. याला म्हणूया आयताच्या सम्मुख बाजू. नावचं मराठीत मला येईल आता. ओके, सेंटीमीटरचं सेमी. त्रिकोण APB मध्ये आता इथं मध्ये शब्द जोडा, सॉरी इथं, आणि इथं मराठीत येईल पायथागोरसचे प्रमेय. टेकिंग स्क्वेअर रूट लाईन वर्गमूळ घेऊन आणि फ्रॉम 3 विधान 3 वरून. चला, ह्या गणिताचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता.